नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या आणि या वर्षातील पहिला सण असलेल्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना। यंदा 2026 मध्ये संक्रांत कधी आहे, तिचं वाहन काय आहे, संक्रांतीने कोणते कपडे घातले आहेत आणि आपण कोणत्या रंगाची साडी नेसायची, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। यंदा मकर संक्रांत आहे 14 जानेवारी 2026 बुधवारी आहे। संक्रांतीचा शुभ मुहूर्त दुपारी 3:06 ते सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सायंकाळी 6:20 आहे। या काळात तुम्ही दानधर्म नक्कीच करू शकता, हे अत्यंत शुभ मानले जाते। यावर्षी संक्रांतीचे वाहन आहे आणि उपवाहन आहे घोडा। संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत। यावर्षी संक्रांतीचे वाहन आहे वाघ, पिवळी साडी उपवाहन आहे घोडा। संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे आणि काय करू, त्यामुळे महिलांनी या दिवशी चुकूनही पिवळ्या रंगाची स्नान करताना साडी किंवा ड्रेस सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे काळे तीळ आणि गंगाजल टाकून स्नान करावे। त्याचबरोबर उगवत्या सूर्याला अर्घ्य नक्की द्यायचे। महिलांनी या दिवशी अर्घ्य ही साडी आणि ड्रेस सकाळी द्यायचा आहे, जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेला तुम्हाला संक्रांतीच्या अर्घ्य द्यायचा आहे। काय करावे आणि काय संक्रांतीच्या दिवशी कोणाशी कठोर बोलू नका, भांडणे करू नका। स्नान करताना तसेच झाडे किंवा गवत पाण्यामध्ये थोडे काळे तीळ आता तुम्हाला पूजेला फुले लागणार आहेत, तर तुम्ही त्याचबरोबर उगवत्या सूर्याला अर्घ्य नक्की द्यायचा आहे। संक्रांतीच्या दिवशी सकाळी द्यायचा आहे, जेव्हा सूर्य नवीन भांडे उगवतो त्यावेळेला तुम्हाला किंवा अन्न किंवा वस्त्राचे नक्कीच दान करा। संक्रांतीच्या दिवशी कोणाशी कठोर बोलू नका, भांडणे करू नका। 13 जानेवारीला झाडे किंवा गवत तोडणे टाळावे। बाजरीची भाकरी आता तुम्हाला पूजेला फुले लागणार आहेत, तर तुम्ही आदल्या दिवशी ती तोडून 15 जानेवारीला किंक्रांत आहे। संक्रांतीच्या दिवशी यथाशक्ती तुम्ही तिळगुळ, नवीन भांडे, मकर संक्रांतीला किंवा अन्न किंवा वस्त्राचे नक्कीच दान करा। 5 किंवा 7 संक्रांत ही हरभरा, ऊस, बोर, गाजर 13 जानेवारीला भोगी पूजा केली, ज्या दिवशी आपण तुम्ही तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने पूजा केली जाते त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही नक्कीच 15 जानेवारीला किंक्रांत आहे। आता मकर संक्रांत म्हणजे काय, संक्रांतीचा कर आहे। तर मकर संक्रांतीला काळी साडी नेसण्याची आता मकर संक्रांतीला परंपरा आहे। पूजन यंदा तुम्ही सुंदर काळी साडी आणि सोबतीला हिरव्या काचेच्या बांगड्या नक्की भरा। गाजर आणि तिळगुळ भरून त्याची पूजा केली जाते। लहान मुलं असतील तुम्ही तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने पूजा केली जाते त्यापर्यंत त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता। आता हळदी कुंकू करायचा झालाच तर संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत कधीही तुम्ही सुवासिनीच्या दिवशी हळदी कुंकवासाठी बोलवू शकता। तर मैत्रिणींनो, आता मकर संक्रांतीच्या दिवशी 2026 ची संपूर्ण काय रे पिल्लू, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर मकर संक्रांतीला काळी साडी नेसण्याची नवीन व्हिडिओ मध्ये खूप जुनी परंपरा आहे।